श्रीराम जय जय राम। 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 वर्णानाम् अर्थसंघानां रसानां छन्दसामपि मंगलानां च कर्तारौ वन्दे वाणी विनायकौ। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशमाळन्दिवल्लभम्। माधुर्यरसकल्लोलां शिवशक्त्यैकरूपिणीम् अमृतानुभवार्थाय वन्दे ज्ञानेशनन्दिनीम्। नमो गोविन्ददेवाय ज्ञानदेवस्वरूपिणे वाग्मिने वाङ्निधानाय यतये वेदमूर्तये। पुण्यपावन अशा या श्रावण मासामध्ये आपण महिनाभर केशवराज बाबासाहेब महाराजांच्या मंदिरात ज्ञानेश्वरीचं जे चिंतन करतो त्या चिंतनाचं हे 17वं वर्ष आहे आणि खऱ्या अर्थानं पाहिलं तर ऑनलाईन सुविधेमुळं आजच्या या प्रतिकूल काळात सुद्धा मागच्या वर्षी आणि या वर्षी अव्याहतपणे हा उपक्रम चालू आहे हे विशेष तर आहेच, पण कदाचित महाराजांची अशी इच्छा असेल की हा उपक्रम अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा म्हणून अशा स्वरूपामध्ये तो आता चालू झालेला आहे। भगवंताची कृपा आपल्यावर असणं याचं लक्षण काय आहे याचा जर विचार केला तर मला वाटतं संतांची कृपा आपल्यावर कशा प्रकारे होते हे भगवंताच्या कृपेचं लक्षण आहे, हा भगवंताच्या कृपेचा निकष आहे। जसं श्री रामचरित मानसामध्ये तुलसीदास महाराजांनी म्हटलंय, बिनु सतसंग विवेक न होई। संतांच्या संगतीशिवाय विवेक होऊ शकत नाही। या पुढे जाऊन ते असं म्हणतात, बिनु सतसंग विवेक न होई, राम कृपा बिनु सुलभ न सोई। संतांच्या कृपेशिवाय संतांच्या संगतीशिवाय विवेक साधत नाही आणि हा विवेक साधण्यासाठी जी संतांची संगती आवश्यक आहे ती रामचंद्राच्या कृपेशिवाय भगवत कृपेशिवाय सुलभ नाहीये। संपूर्ण श्रावण मास गेल्या 17 वर्षांपासून आपण माऊलींच्या सहवासात घालवतोय। ज्ञानेश्वरीचा सहवास हा माऊलींचाच सहवास आहे। जसं समर्थ म्हणतात, आत्मा रामदास बोध माझे स्वरूप स्वतः सिद्ध। दासबोध हे समर्थांचं स्वरूप आहे, गाथा तुकोबारायांचं स्वरूप आहे, तशी ज्ञानेश्वरी हे माऊलींचं स्वरूप आहे। या आपल्या प्रवचनमालेचं जे वैशिष्ट्य राहिलेलं आहे ते यातल्या वेळेचं अनुशासन। ह्या प्रवचनांचे जे नित्य श्रोते आहेत त्यांना हे ठाऊक आहे।
8 ते 9 या वेळेमध्ये हे प्रवचन होतं. तांत्रिक अडचणींमुळे काही मिनिटं आजच्या प्रवचनाला जो उशीर झालाय त्यासाठी मी क्षमा प्रार्थी आहे. पण जो काही वेळ इथून पुढे आपल्याला आहे त्या वेळेमध्ये माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये सुखाचं जे स्वरूप वर्णन केलंय त्याचं चिंतन करण्याचा आपण प्रयत्न करू. आणि त्या दृष्टीनं एक जी ओवी मला ज्ञानेश्वरीमधली फार विलक्षण वाटते, 5व्या अध्यायामधली, तैसे आत्मसुख उपायले जयासी आपणपेची फावले तया विषयो सहजे सांडवले म्हणो काही. ज्याला आत्मस्वरूपाचं सुख प्राप्त झालं त्याला सगळी सुख प्राप्त झाली आणि त्याचं मन पुन्हा अन्यत्र कुठल्या दुसऱ्या सुखाकडे वळत नाही. दुसऱ्या कुठल्या बाह्य भौतिक सुखाची त्याला ओढ वाटत नाही. जसं आपण आत्ताच पाहिलं की भगवंताची कृपा असेल तर संतांची कृपा होते. आणि खऱ्या अर्थानं कुठली गोष्ट आपल्याला मिळाल्यावर सर्व काही आपल्याला प्राप्त झालं असं होईल याचा जर विचार केला, कारण इथं ज्याच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत त्याला सुद्धा कुठल्या ना कुठल्या गोष्टीची उणीव ही वाटत राहते. एक गोष्ट असते तर दुसरी गोष्ट तिथं नसते. परिपूर्णतेचा ध्यास सगळ्यांनाच जरी असला तरी आपण जर या सांसारिक गोष्टींमध्ये परिपूर्णतेचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तर तिथं ती आपल्याला मिळू शकत नाही. कारण अभाव हा संसाराचा स्वभाव आहे. पण तेच जर आपण संतांचं जीवन पाहिलं तर परिस्थिती आपल्याला वेगळी दिसते, पूर्ण विरुद्ध दिसते. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्याकडे आपण जर गेलो, एकीकडे सगळ्या संसारामध्ये सगळ्यांची हाय हाय सुरू आहे. ह्या सगळ्या भौतिक गोष्टींमधून सुख शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे, ते मिळत नाहीये. आणि जगद्गुरु तुकाराम महाराज मात्र आनंदाने एक गोष्ट सगळ्यांना सांगतायत, आपल्या अनुभवाची गोष्ट सांगतायत. सर्व सुखे ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लतसो. सर्व सुखे ल्यालो, सगळी सुख आम्हाला मिळाली. कशी मिळाली? सदा नाम घोष करू हरी कथा तेणे सदा चित्ता समाधान. सर्व सुखे ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लतसो. असो ऐसा कोठे आठवची नाही देहीच विदेही भोगू दशा. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागो नेदू पाप पुण्य अंगा. श्रीमद भागवतामध्ये यदु अवधूत संवाद येतो 11व्या स्कंदात. त्यामध्ये यदु महाराज त्यांना एक अवधूत, एक साधू, एक योगी अगदी निवांत पहुडलेला दिसतो. आणि त्याला ते विचारतात की महाराज, एकीकडे सगळं जग मी पाहतोय, सगळं जग सगळ्या कामनांनी होरपळतंय, प्रत्येकाची धावाधाव चालू आहे.
प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या गोष्टीची हाव आहे. तुम्ही मात्र अगदी निवांत निश्चिंत इथं पहुडलेला आहे. जनेषु दैहमानेषु कामलोभ दवाग्निना तप्यसे नाग्निना मुक्तः गंगांभस्थ इव द्वीपः. यदू महाराज म्हणतात त्या अवधूतांना, सगळ्या वनाला, सगळ्या अरण्याला जिथं आग लागलेली आहे, तिथं तुम्ही मात्र त्या अरण्याच्या बाजूने वाहणाऱ्या नदीमध्ये एखादा हत्ती अगदी शांत त्या आगीकडे पाहत उभा असावा, ज्याला त्या आगीमध्ये जळण्याची चिंता नाहीये, तसे मला तुम्ही दिसताय. आणि हे आपण एक गोष्ट इथं लक्षात घ्यावी, एका निष्कांचन सर्व संग परित्याग केलेल्या कुठल्याही प्रकारचा संग्रह ज्याच्याकडे नाहीये अशा योग्याला एक सम्राट हे बोलतोय. यदू महाराज सम्राट आहेत. तसा विचार केला तर सगळी भौतिक संपदा त्यांच्याकडे आहे, त्यांना कुठल्याही गोष्टीची उणीव नाहीये. पण तरी खऱ्या सुखाचा अनुभव काही त्यांना भेटलेला नाही. आणि म्हणून या अवधूताला ते विचारतात, असं काय तुम्हाला मिळालं की ज्यामुळे तुम्ही इतके सुखी आहात. श्रीमद भगवद्गीतेमध्ये 3 प्रकारचं सुख सांगितलंय. सात्विक, राजस आणि तामस. आत्मसुख या ओवीतल्या या संकल्पनेकडे येताना या 3 सुखांचा आपण आधी विचार केला पाहिजे. गीतेमध्ये आधी सात्विक सुख सांगितलं, मग राजस सुख सांगितलं आणि त्यानंतर तामस हे सुख सांगितलंय. पण आपल्याला यायचंय सात्विक सुखाकडे, म्हणून आपण जरा उलट्या क्रमाने याचा विचार करूया. भगवान जेव्हा 18व्या अध्यायामध्ये या तामस सुखाचं वर्णन करतात, यदग्रे चानुबंधे च सुखम मोहनमात्मनः निद्रालस्य प्रमादोत्थम तत्तामसमुदाहृतम. यदग्रे चानुबंधे च सुखम मोहनमात्मनः, मोहन, संमोहन, मूढ अवस्था हे ज्या सुखाचं स्वरूप आहे, अशा प्रकारच्या सुखामध्ये मग्न असलेले जर कोणी आपल्याला पाहायचे असतील तर ते 31 डिसेंबरला आपण पाहू शकतो किंवा आषाढी अमावस्येला पाहू शकतो. खा प्या आणि मजा करा अशा स्वरूपाचं ज्यांचं जीवन आहे. यावत जीवेत सुखम जीवेत ऋणं कृत्वा सुराम पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. कसला पुण्य आणि पापाचा विचार, स्वर्ग नरकाचा विचार आहोत तोवर एन्जॉय करावं, ही जी वृत्ती आहे. आणि अखंड त्या व्यसनांमध्ये आणि त्यातून मिळणाऱ्या त्या धुंदीमध्ये ज्यांचं आयुष्य चाललंय, निद्रालस्य प्रमादोत्थम, झोप, आळस आणि प्रमाद, अशी अवस्था ज्यामध्ये कुठल्या गोष्टीचं भानच नाहीये, तत्तामस मुदाह, ते तामस सुख आहे. आता राजस सुखाकडे येऊ. विषयेंद्रिय संयोगात यत्तदग्रे मृतोपमम. परिणामे विषमिव तत्सुखम राजसम स्मृतम. आपण आपल्या इंद्रियांनी ज्या ज्या सुखांचा उपभोग घेतो, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, सुंदर रूपाची ओढ, उत्तम शब्द ऐकण्याची ओढ, सुखकारक स्पर्शाची ओढ, ह्या सगळ्या विषयांकडे जे आपलं मन इंद्रियांच्या माध्यमातून धावत राहतं आणि मग त्या इंद्रियांचा त्या विषयांशी जो संपर्क येतो, ज्याला इंद्रिय विषय सन्निकर्ष असं म्हटलं गेलंय, त्यातून सुखाचा जो आभास तयार होतो,
आता त्याला आभास का म्हणायचं, सुख का म्हणायचं नाही, हे आपण पुढे क्रमशः विचार करू. पण त्यातून जे काही प्राप्त झाल्यासारखं वाटतं ते राजस सुख आहे. या सुखाचा अनुभव आपण नेहमी घेत असतो. आता ज्या यदू महाराजांना त्या अवधूतांनी अतिशय दिव्य असा उपदेश केला, जो प्रसंग आपण आता पाहिला, त्या यदू महाराजांचे जे पिता आहेत ययाती महाराज, त्यांनी या राजस सुखाचा खूप उपभोग घेतला. इंद्रिय आणि विषय यांच्या संयोगातून मिळणारं सुख. आणि शेवटी त्यांनी हा सिद्धांत सांगितला की न जातु कामः कामानां उपभोगेन शाम्यते हविषा कृष्णवर्त्मेव भूय एवाभिवर्धते. कुठल्याही प्रकारे आपल्या इंद्रियांची तृप्ती या भोगांनी होऊ शकत नाही. अग्नीमध्ये तुपाची धार ओतल्यानंतर तो अग्नी आता विझेल अशी अपेक्षा करणं हे जसं मूर्खपणाचं आहे, तसं आपण या इंद्रियांनी विषयांचा भोग घेऊन आपल्याला त्यातून तृप्ती मिळेल ही आशा करणं आहे. हे राजस सुख आहे. आणि यानंतर जे सात्विक सुख आहे, जे माऊलींनी आपल्या या आजच्या चिंतनाच्या ओळीमध्ये सांगितलंय, यत्तदग्रे विषमिव परिणामे मृतोपमं तत्सुखं सात्विकं प्रोक्तम आत्मबुद्धी प्रसादजम. यत्तदग्रे विषमिव परिणामे मृतोपमं. राजस सुख कसं आहे, याच्या उलट आहे. विषयेंद्रिय संयोगात यत्तदग्रे मृतोपमं परिणामे विषमिव. जे आरंभी गोड वाटतं आणि नंतर आपलं अहित करतं ते राजस सुख आहे. आरंभी आपल्याला जिव्हेला आपल्या जे बरं वाटेल ते खाणं चांगलं वाटतं. शरीरामध्ये त्याचे परिणाम जेव्हा आपल्या दिसायला लागतात एखाद्या गोष्टीच्या अतिसेवनाचे, तेव्हा ते दुःखकारक होतं. सात्विक सुख याच्या उलट आहे. यत्तदग्रे विषमिव परिणामे मृतोपमं. सुरुवातीला जे कठीण वाटतं, जड जातं, नंतर मात्र ज्याचं फळ अतिशय गोड आहे, ते सात्विक सुख आहे. आणि ते कसं आहे, कुठलं सुख आहे? तत्सुखम सात्विकम प्रोक्तम आत्मबुद्धी प्रसादजम. आत्मबुद्धीचा हा प्रसाद आहे. एक आहे देहबुद्धी आणि एक आहे आत्मबुद्धी. आपण कोण आहोत याविषयी आपली जी धारणा आहे तिच्यावरून हे ठरतं की ही देहबुद्धी आहे की आत्मबुद्धी. आत्ता मी ज्याचं वर्णन केलं, यावत जीवे सुखम जीवे, या इंद्रियांनी विषय भोगत राहावे जोवर जिवंत आहोत तोपर्यंत, इतर कुठल्या गोष्टीचा विचार करू नये, ही धारणा ही देहबुद्धी आहे. हा जो काही देह आहे आणि जे काही माझी इंद्रिय आहेत तेवढंच माझं अस्तित्व आहे. जोवर देह आहे तोवर मी आहे. आणि हा देह मी नाही, ह्या देहाच्या आतलं जे चैतन्य आहे ते माझं खरं स्वरूप आहे. ही धारणा ज्या बुद्धीमध्ये आहे ती आत्मबुद्धी. ज्याची ही आत्मबुद्धी स्थिर आहे त्याला त्या बुद्धीमुळं जी प्रसन्नता मिळते, जे अखंड सुख मिळतं, ते सात्विक सुख आहे. कारण आपल्या वास्तविक अस्तित्वाचा ज्यानं शोध लावला, ज्याला आपल्या स्वरूपाचं भान झालं आणि ज्याला हे कळलं
की हा देह हा मला मिळालेला आहे, मी देह असू शकत नाही. जसं आपण घरात राहतो म्हणून आपण घर नसतो, तसं देह हे या आत्म्याचं घर आहे. वास्तविक मी ते आत्मस्वरूप आहे. आणि ज्याला हे लक्षात येतं, ही अनुभूती येते, तो 3 गोष्टींपासून सुटतो. भूतकाळाचा शोक, वर्तमानात असलेल्या हजारो चिंता आणि भविष्याचं भय. भूतकाळाचा शोक त्याला कुठल्याही प्रकारे त्रास देऊ शकत नाही. वर्तमान काळामध्ये 2 प्रकारच्या चिंता माणसाला असतात. जे आपल्याकडे नाहीये ते प्राप्त करण्याची चिंता, आणि जे आहे ते माझ्याजवळच राहिलं पाहिजे ही दुसरी चिंता. या 2 गोष्टींना 2 संज्ञा दिल्या जातात, योग आणि क्षेम. जे माझ्याकडे नाहीये ते मिळवणं हा योग आहे, आणि जे मिळवलंय ते टिकवणं एक क्षेम आहे. ज्यांनी आपलं वास्तविक स्वरूप जाणलं त्यांना या दोन्ही चिंता नाही आहेत, कारण त्यांना आता मिळवायचं काही बाकी राहिलेलं नाहीये. जे मिळवायचं ते मिळवलं. पायो जी मैंने राम रतन धन पायो, ही जी मीराबाईंची भावना आहे. आणि जे मिळालंय ते कोणी हिरावून घेऊ शकत नाही. चोर न लुटे, त्या स्वतः त्या पदात म्हणतात. जे आत्मधन या संतांना मिळालं ते कोणी हिरावून नेऊ शकत नाही. ते मिळाल्यानंतर दुसरं काही मिळवण्याची इच्छा राहत नाही. यन लब्ध्वा चा परम लाभम मन्यते नाधिकम ततः यस्मिन स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते. त्या स्थितीचं भगवान जे वर्णन करतात की जे प्राप्त केल्यानंतर दुसरं काही प्राप्त करण्याची इच्छा राहत नाही, त्यापेक्षा मोठा लाभ दुसरा कोणता असू शकतो हे वाटतच नाही. आणि कुठल्याही मोठ्यातल्या मोठ्या दुःखानं सुद्धा माणूस विचलित होत नाही. जे राजस सुखाच्या मागे लागले त्यांना हा लाभ मिळत नाही. कुठल्याही लहानशा दुःखानं, व्यवहारातल्या कुठल्याही फायद्या तोट्यानं ते लगेच त्यांची मनस्थिती बिघडून जाते, ते विचलित होतात. पण ज्याला हे सात्विक सुख मिळालं, आत्मबुद्धी प्रसाद, ही जी याची आत्मबुद्धी आहे, ज्यानं वास्तविक स्वरूप आपलं ओळखलं, तो कुठल्याही प्रकारे विचलित होत नाही. जी ओवी आपण आज चिंतनासाठी घेतली आहे, तैसे आत्मसुख उपाईले जयासी आपणपेच फावले तया विषयो सहजे सांडवले म्हणो काही. ओवीच्या सुरुवातीला तैसे हा शब्द आहे. तसे, जिथं तसे येतं त्याच्या आधी जसे हे आलेलं असतं. त्यामुळे याच्या मागच्या ओवीचा आपल्याला विचार केला पाहिजे. या 2 ओव्या अशा आहेत. सांगे कुमुद दळाचे नि ताटे, जो जेविला चंद्र किरणे चोखटे, तो चकोर काही वाळवंटे चुंबितो असे. तैसे आत्मसुख उपाईले जयासी आपणपेच फावले तया विषयो सहजे सांडवले म्हणो काही. सांगे कुमुद दळाचे नि ताटे, जो जेविला चंद्र किरणे चोखटे. चकोर नावाच्या एका पक्ष्याची कल्पना आपल्या काव्यशास्त्रामध्ये दिसते. एक असा पक्षी जो चंद्राच्या प्रकाशामधून झरणाऱ्या अमृतावर जीवित राहतो, त्यावर जो उपजीविका करतो. माऊली म्हणतात, कमळाच्या कोवळ्या पाकळीच्या ताटात ज्यानं चंद्रप्रकाशाच्या अमृताचं सेवन केलं. काय सुंदर कल्पना आहे. कमळाच्या पाकळीचं ताट आहे आणि त्यामध्ये हा चकोर चंद्राच्या प्रकाशातलं जे अमृत आहे त्याचं सेवन करतोय. असं ज्यानं अन्न सेवन केलं तो चकोर काही वाळवंटे चुंबितो असे. ज्याला चंद्राचं अमृत मिळालं कमळाच्या पाकळीमध्ये, तो चकोर
वाळवंटामध्ये जाईल का? आणि तिथल्या वाळूला त्या वाळूमध्ये तो आपलं अन्न शोधेल का? ज्याला अस्सल असं काहीतरी मिळालं तो इतर नकली पदार्थांच्या मागे जात नाही. इतका साधा यातला सिद्धांत आहे. आपला व्यवहारातला अनुभव आहे. अश्वत्थामा महाभारतातला आपल्याला ठाऊक आहे. त्याची लहानपणची एक गोष्ट आहे. मित्रांसोबत खेळत असताना मित्रांकडून तो ऐकायचा की दूध फार चांगलं असतं, चविष्ट असतं. तर तो आईकडे हट्ट करायचा, मलाही दूध पाहिजे. आता त्यांची परिस्थिती जरा हलाखीची होती, द्रोणाचार्यांची, त्याच्या वडिलांची. त्यामुळे दूध वगैरे त्यांना परवडणार नव्हतं. मग त्याची आई त्याला नादी लावण्यासाठी म्हणून पाण्यामध्ये आपलं पीठ कालवून ते दूध म्हणून पाजायची. आणि त्यालाही आनंद व्हायचा की आपणही दूध पितोय. एकदा झालं काय, त्याच्या एका मित्राकडे तो गेला आणि तिथं त्याच्या त्या मित्राच्या आईनं सगळ्या मुलांना तिनं दूध दिलं, अश्वत्थाम्याला पण दिलं. आणि हे दूध पिल्यानंतर मात्र आता ते या अश्वत्थाम्याला इतकं आवडू लागलं, तो आईला म्हणाला की तू जे देतेस त्या दुधाची चव फार वेगळी आहे. हे जे मी आज घेतलं ते फार विशेष आहे, मला ते दूध पाहिजे. आपला मुद्दा असा आहे की जेव्हा त्यानं खरं खरं दूध, त्याची चव ती चाखली, त्यानंतर त्याला हे पीठ घातलेलं पाणी प्यावंसं वाटत नव्हतं. एखाद्याने मनापासून ज्ञानेश्वरी वाचली, गाथा वाचला आणि या संत साहित्याची ज्याला मनातून आवड निर्माण झाली, ओढ लागली, सुमार दर्जाचं कुठलंही वाङ्मय नंतर तो वाचेल का? तिकडे त्याचं मन जाणारच नाही. अतिशय सुग्रास अन्न एखाद्या सुगरणीच्या हातचं त्यानं खाल्लं, त्याला नंतर पुन्हा आपलं असं तसं बनलेलं कुठलं अन्न खाताना ते जीवावर येतं, स्वाभाविक आहे. उत्तम दर्जाचं काही आपण पाहिलं तर त्यानंतर सुमार दर्जाचं आपल्याला काही पाहावंसं वाटत नाही, ऐकावंसं वाटत नाही. हा माणसाचा स्वभाव आहे. माणसाला ओढ लागते. संतांच्या बाबतीत हेच होतं. ज्या अर्थी त्यांना या सगळ्या संसारामध्ये ओढ कुठल्या गोष्टीची वाटत नाही, जे या ओवीमध्ये सांगितलंय, तर या विषयो सहजे सांडवले म्हणो काही, कुठल्याही या सांसारिक गोष्टीबद्दल त्यांना ओढ वाटत नाही. त्या अर्थी तसं काहीतरी खूप विलक्षण असं त्यांना मिळालेलं असतं. त्या गोपींना असं काहीतरी मिळालेलं होतं की शरद ऋतूमधल्या त्या पौर्णिमेच्या दिवशी अर्ध्या रात्री मुरलीचा स्वर कानावर आला आणि गोपी सगळं घरातलं काम धाम सगळ्या गोष्टी टाकून जशा होत्या तशा धावत सुटल्या. या सगळ्या गोपींपैकी पंचलतिका नावाच्या गोपीचा जे अवतार आहे, त्या प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराजांना सुद्धा माऊलींच्या दर्शनाची जी ओढ लागली आहे, एका अभंगात ते सांगतात, तुझी एक आशा लागली या मना, नावडे कामना आन काही. तुझी एक आशा लागली या मना, केवळ तुझी आशा लागली, नावडे कामना आन काही. दुसरी कुठलीही कामना आता मनाला भावतच नाही. 16 वर्षांची मूर्ती गोजिरवाणी, पहावी लोचनी वाटे माये. आज येऊन या दिवस मंगळ, हृदय उजळ करा स्वामी. आळंदी वल्लभा संप्रदायेश्वरा, हृदयी दातारा प्रगटा. माऊलींच्या दर्शनाची ओढ, ती एक ओढ लागली आणि दुसरे कुठली कामना आता मनाला स्पर्श करेन अशी झाली. काहीतरी असंच कबीर महाराजांना मिळालेलं होतं की जे मिळाल्यानंतर त्यांना जगातली इतर सुख फिकी वाटायला लागली. ते म्हणतात सुद्धा, अरे सगळं जग सुखी आहे, सुखानं झोपलंय, सुखानं खातंय पितंय,
पण माझं मन या सगळ्यामध्ये रमत नाही. सुखिया सब संसार है, खावे अरु सोवे, दुखिया दास कबीर है, जागे अरु रोवे. कबीरांचं दुःख काय आहे? एकदा ज्याला परमात्म्याचा प्रसाद, त्याचं दर्शन, थोडाही त्याचा अनुभव, ज्याला आत्मसुख जे या ओवीमध्ये म्हटलेलं आहे ते थोडंसंही ज्याला मिळतं, त्याचं मन पुन्हा या सगळ्या भौतिक गोष्टीमध्ये रमतच नाही. आपल्याला आपल्या मनाला या सगळ्या गोष्टींपासून बाजूला ठेवावं लागतं. दुसरीकडे एका ठिकाणी माऊली म्हणतात, वैराग्य दवडिता पाठी लागे. त्यांनी ठरवलं जरी की आता या वैराग्याचा आपण अंगीकार करायचा नाही, तरी ते त्यांना शक्य होत नाही. माऊलीने एक दृष्टांत फार एका ठिकाणी सुंदर दिलाय. का त्यांच्या दृष्टीने संसारिक सगळे विषय अशा प्रकारे गौण होऊन जातात? आपल्याला ज्याच्यात फार सुख वाटतं ना, त्यात संतांना का सुख वाटत नाही? माऊली म्हणतात, जे विषय रांधिली रससोये, ते जई जेवणारा ठाऊके होय, तै तो ताटच सांडून जाये जियापरी. फार सुंदर दृष्टांत आहे. काय होतं, एखाद्या पंक्तीमध्ये आपण जेवायला गेलो, फार सुंदर सगळे पदार्थ अगदी सजवून ठेवलेले आहेत, आपल्याला भूकही फार लागलेली आहे आणि सगळे आवडते पदार्थ आहेत, त्याचा फार सुंदर सुगंधही येतोय. आपण जेवायला बसलो, आता जेवायला सुरुवात करणार, एवढ्यात कुणीतरी आपल्याला कानात सांगितलं की या अन्नामध्ये विष घातलेलं आहे. एका क्षणापूर्वी आपल्याला त्या अन्नाबद्दल इतकी ओढ वाटली होती, कधी कधी सगळं खाऊन फस्त करीन असं आपल्याला वाटलेलं होतं. ज्या क्षणी आपल्या कानात ते शब्द पडले, ते कुणी सांगितलं हे पण आपण पाहत नाही बरं. अशा वेळेला कुणी का ज्याने कुणी ते सांगितलं, ते शब्द आपल्या कानी पडले आणि त्या क्षणी ते अन्न आपल्या दृष्टीनं कसं झालं, जे आपल्याला इतकं सुखकारक वाटलं होतं, एका क्षणात त्या अन्नाबद्दल आपल्याला कुठल्याही प्रकारची ममता राहिली नाही. ताटाची सांडून जायची, अरे तो तर तिथून उठून निघून जातो. किती भूक लागली असे ना, किती आवडते पदार्थ, त्यात विष हे कळलं, माणूस जसा उठून जातो. तैशी संसारा या समस्ता जाणी जे जई अनित्यता, तै वैराग्य दवडिता पाठी लागे. जगातल्या सगळ्या विषय वस्तूंमधलं हे अनित्यत्व जेव्हा कळतं, त्याचं वर्णन माऊलींनी 9व्या अध्यायाच्या शेवटी केलेलं आहे. अनित्यम असुखम लोकम इमम प्राप्य भजस्व. ती अनित्यता, अनित्य आणि असुख, काय सुंदर वर्णन आहे ते, मुळातून वाचण्यासारखं आहे. ये लोकीचा चंद्रू क्षयरोगी. अरे जिथला चंद्र सुद्धा क्षयरोगी आहे, जेथे उदयो होय असता लागी. उदय सुद्धा होतो सूर्याचा, तो अस्त होण्यासाठीच होतो. तैची सुखनिद्रा अंथरुणी इंगळांच्या. हे सगळं संतांना दिसतं, म्हणून त्यांचं मन या सगळ्या विषयांमध्ये रमू शकत नाही. आणि फक्त सांसारिक विषयांच्या बाबतीत नाही, सांसारिक विषय तर त्यांच्या दृष्टीने गौण झालेलेच असतात. पण माऊली एका ठिकाणी म्हणतात, कैवल्याते परवते सर म्हणती. या संतांना मोक्ष सुद्धा गौण वाटायला लागतो. प्रल्हादाला भगवंताने इतकं भरीला पाडलं. श्रीमद भागवतामध्ये तो सगळा प्रसंग आहे. नरसिंह भगवान म्हणतात, तू काहीतरी माग, आणि प्रल्हाद म्हणतोय नको. ते सारखं म्हणतात, अरे तू काहीतरी मागून घे. अरे देवाने आपल्या समोर येऊन जा असं म्हटलं असताना आपल्याला लॉटरी लागली असती. काय काय मागायचं हे सगळं आपण लिहून ठेवलेलं असतं संकल्पामध्ये. कुठल्याही पूजेच्या आपण ते म्हणतो ना, श्रुती स्मृती पुराणोक्त शास्त्रोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थम मम इह जन्मनी जन्मांतरेषु च क्रियमाण संचित प्रारब्ध जनित सकल फक्त या जन्मातलं नाही, अनेक जन्मांचं जे काही असेल आपण सगळं मागून घेतो. एवढ्याशा पूजेमध्ये एवढा मोठा संकल्प असतो.
प्रल्हादाला भगवान सारखं म्हणतायत, तो काही मागायला तयार नाहीये. शेवटी मागून मागून या पठ्ठ्यानं काय मागितलं? कामानाम हृदय संरोहम भवतस्तु वृणे वरम. काय दे? असं मन दे ज्याच्यामध्ये तुझ्याकडे मागण्याची इच्छाच निर्माण होणार नाही. त्यांना मोक्ष सुद्धा नकोय. उलट प्रल्हादाला भगवान हे जे माग 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 असं म्हणतायत, या गोष्टीचा त्रास होतोय. अहं त्वकामस्त्वद्भक्तस्त्वञ्च स्वाम्यनपाश्रयः नान्यथे हा वयोरर्थो राजसेवकयोरिव. प्रल्हादानी भाषण केलंय भगवंतासमोर. आपल्याला या गोष्टीचं आश्चर्य वाटतं. संतांच्या अनुकूलतेच्या आणि प्रतिकूलतेच्या व्याख्या पण वेगळ्या आहेत. जे आपल्याला अनुकूल वाटतं ते संतांना प्रतिकूल वाटतं. जे आपल्याला प्रतिकूल वाटतं ते त्यांना अनुकूल वाटतं. तुकोबारायांचे काही त्यांची वचनं ऐकून वाचून आपल्याला आश्चर्य वाटतं. बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळे पीडा केली. असं कोण म्हणेल? न मिळो खावया न वाढो संतान, परिहा नारायण कृपा करो. कुंती माता भागवतामध्ये काय मागतायत? मला दुःख दे, हे त्या भगवंताला म्हणतायत. कशासाठी दुःख मागितलं? भवतो दर्शनम यत् स्यात् अपुनर्भव दर्शनम. कृष्णाला कुंती माता म्हणतात, कृष्णा जेव्हा जेव्हा आमच्यावर संकट येतं, विपदस्संतु नश्यश्वत तत्र तत्र जगद्गुरो भवतो दर्शनम यत् स्यात् अपुनर्भव दर्शनम. जेव्हा जेव्हा आमच्यावर संकट येतं तेव्हा तेव्हा त्या संकटातून आम्हाला वाचवण्यासाठी तू इथं येतोस, म्हणून संकट आमच्यावर येत राहू दे. अनुकूलतेमध्ये आपल्याला देवाचा विसर पडतो, प्रतिकूलतेमध्ये देवाची आठवण जास्त होते, म्हणून संतांनी प्रतिकूल सगळी परिस्थिती मागून घेतली. तैसे आत्मसुख उपाय. काहीतरी अशी गोष्ट असेल जी मिळाल्यामुळे इतर सगळ्या गोष्टी फिक्या वाटतात, जी मिळाल्यानंतर ती सुटू नये असं वाटतं, आणि ज्याच्या पुढं इतर सगळी सुख गौण वाटतात. कधीतरी आपल्याला हे सगळं ऐकताना वाचताना असं वाटावं की जर अशी कुठली गोष्ट असेल जी त्यांना मिळू शकते, ती आपल्याला का नाही मिळू शकत? या सगळ्या संतांना देव हवाय, पण देव आहे की नाही याच्याही चर्चा चालू असतात. पण इथं हे जे दोन शब्द आहेत, आत्मसुख, ते या आस्तिक नास्तिकतेच्या पलीकडे आहेत. मी आहे ही भावना आणि मला सुख हवंय ही भावना, या दोन्ही सगळ्यांमध्ये सारख्या आहेत. तुम्ही देवाला मानत असा की नसा, देव आहे की नाही याच्यावर वाद खुशाल घालावेत कुणी, पण मी आहे याबद्दल कुणाला काही संशय नाही आहे. अहम अस्मी हा तर प्रत्येकाचा अनुभव आहे. फक्त मगाशी जे दोन शब्द आपण पाहिले, देहबुद्धी आणि आत्मबुद्धी. मी आहे हे मी माझ्या शरीराला गृहीत धरून म्हणतोय की या शरीराच्या आतमध्ये जे आत्मतत्व आहेत त्याला गृहीत धरून म्हणतोय. फरक फक्त या गोष्टीने पडतो. देहबुद्धीपासून आत्मबुद्धीपर्यंतचा प्रवास, हिचं नाव साधना आहे. जेव्हा ही देहबुद्धी असते तेव्हा फक्त अहम अस्मी एवढंच असतं. ती जेव्हा आत्मबुद्धी होते तेव्हा त्याचं अहम ब्रह्मास्मी हे होतं. ब्रह्म म्हणजे काय? जे व्यापक आहे,
सगळ्या तिन्ही काळांच्याही पलीकडे आहे. तिन्ही काळांच्या पलीकडे आहे, तिन्ही तापांपासून मुक्त आहे, अलिप्त आहे. या मीचा जेव्हा मी खोलवर आत शोध घ्यायला लागतो तेव्हा शेवटी आपण जिथवर पोहोचतो तिथं तेच तत्व आहे जे सगळीकडे व्यापलेलं आहे. माऊलींना हा आत्मा शब्द फार प्रिय आहे. ते इथं प्रियाची परमसीमा तो भेटे माऊली आत्मा, तया खेवी आटे डिंडिमा सांसारिक गा. तो भेटे माऊली आत्मा. माऊली आत्म्याला माऊली म्हणतात. जी ही आत्मबोधाची या आवडी केली स्वर्ग संसाराची क्रोंडी, ते वाचून येथीची गोडी नेणती आणिक. ओम नमोजी आद्या, ज्याचं स्तवन माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या आरंभी केलं. जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. आत्मरूप गणेशु केली या स्मरण, सकळ विद्यांचे अधिष्ठान तेच बंधू श्रीचरण श्री गुरूंचे. आत्मा जेणे हस्तगत रत्न होय, आत्मचर्चे चतुरु एरवी वेडा. ही जी ज्ञानाची लक्षणं माऊलींनी सांगितली. प्रत्येक ठिकाणी हा आत्मा हे परमेश्वराचं, त्यातल्या त्यात आजच्या काळामध्ये जे तंत्रज्ञानाचं युग आहे, विज्ञानाचं युग आहे, त्यामध्ये परमेश्वराचं सर्वात समयोचित नाव हे आत्मन हे आहे. कारण आत्म्याचा अर्थ व्यवहारामध्ये मी स्वतः हा होतो आणि मला स्वतःला मी नाकारू शकत नाही. रमण महर्षींचा फार सुंदर श्लोक आहे. साधनेचा जो मार्ग त्यांनी दाखवला, हृदय कुहर मध्ये केवलम ब्रह्मरूपम ह्यहमहमिति साक्षात आत्मरूपेण भाति, हृदि विषमन सात्वम चिन्वता मज्जता वा पवन चलन रोधात आत्मनिष्ठो भवत्वम. मी ही जाणीव कुठून येते याचा शोध घ्या. रमण महर्षींनी जो उपदेश केला त्याचं सार एवढंच आहे, आपल्या अस्तित्वाचा शोध. आणि हा शोध जसजसा खोलवर जात राहतो, शेवटी जे आपल्याला मिळतं ते आपलं अस्तित्व म्हणजे ते आत्मतत्व. आणि ती आपल्या स्वची जाणीव, मी आहे याची ती देहापलीकडची जाणीव, याचं नाव आत्मसुख. आणि ते आतलं सुख ज्याला मिळतं, योन्तः सुखोन्तरा रामस्तथांतर ज्योतिरेवयः सयोगी ब्रह्मनिर्वाणं ब्रह्मभूतोऽधिगच्छति. योन्तः सुखोन्तरा रामस्तथांतर ज्योतिरेव. मुख्य गोष्ट अशी आहे, पुढच्या या ओवीच्या पुढच्या चरणात जे माऊली म्हणतात ते आत्मसुख उपायले ज्यासी आपणापेची फावले. हे फार सुंदर पद आहे. आपणापेची फावले, ज्याचं स्वतःच्या स्वतःवरच सगळं भागलं, अन्य बाहेरच्या कुठल्याही गोष्टीची कधी त्याला गरज वाटूच शकत नाही. अनकंडिशनल हॅपीनेस. आपला सगळा जो आनंद आहे ना, तो कंडिशनल आहे. अटी आणि शर्ती लागू आहेत त्याला प्रत्येकाला. तुम्हाला जर अमुक गोष्टीचं सुख मिळायचं असेल तर त्यासाठी तुमचं स्वास्थ्य उत्तम असलं पाहिजे, तुमचं वयोमान काय आहे त्याही गोष्टीचं महत्त्व आहे, तुमच्याकडे पैसा किती आहे त्याही गोष्टीला महत्त्व. कुठल्याही सुविधा कुठल्या मिळवायच्या असतील तर तुम्हाला पैसा ओतावा लागेल. सुविधांमध्ये सुख शोधायचं असेल, बाहेरच्या कुठल्याही साधनांमध्ये सुख शोधायचं असेल तर त्याला बऱ्याच अटी शर्ती आहेत. आणि एवढं करूनही ते सुख तुम्हाला मानवेल की नाही याचा कोणी भरोसा देऊ शकत नाही. सगळ्या सुविधा असून सुद्धा माणसं चिंताग्रस्त असत नाहीत का, ते सांगता येत नाही. बरं, यातून जे सुख मिळणार आहे ते किती काळासाठी मिळणार आहे तेही ठाऊक नाही. बरं, जे मिळणार आहे ते सुद्धा वाढणार नाहीये, ते उलट घटत जाणार आहे. नवीन नवीन कुठलीही गोष्ट फार सुखकारक वाटते,
सवय झाली की त्या गोष्टीचं महत्त्व नाही वाटत. या सगळ्या अटी शर्ती या बाहेरच्या सगळ्या सुखाला लागू आहेत. जे आतलं सुख आहे ते बिनशर्त आहे, ते कायम उपलब्ध आहे. हे शरीर असताना फक्त नाही, या शरीराच्या नंतर सुद्धा ते उपलब्ध आहे. ते या शरीरापुरतं सुद्धा मर्यादित नाही. काळ सुद्धा त्या सुखाला आपल्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. आणि आणखीन एक गोष्ट, योगसूत्रामध्ये एक सूत्र येतं, आत्मबुद्धी प्रसादजम. हा जो शब्द आपण या शब्दाचा विचार केला, त्या आत्मबुद्धीचा प्रसाद म्हणून जे सुख मिळतं तेच हे सात्विक सुख, ते हे आत्मसुख. याविषयी योगसूत्रामध्ये एक सूत्र येतं, निर्विचार वैशारद्ये अध्यात्म प्रसाद. ही जी मनाची गजबज आहे, या चित्तवृत्ती ज्या आहेत आपल्या, त्यांचा निरोध केल्यानंतर ज्याला समाधी अवस्था प्राप्त झाली, योगशास्त्रामध्ये ज्याचं वर्णन येतं, ती निर्विचार स्थिती. त्यातून काय मिळतं? भगवान पतंजली म्हणतात अध्यात्म प्रसाद. आणि तो मिळाल्यानंतर ऋतंभरा तत्र प्रज्ञा, एक असा अलौकिक प्रकाश त्या योग्याच्या व्यक्तित्वामध्ये येतो, त्या संताच्या जीवनामध्ये येतो. कुठलीही गोष्ट त्याच्यासाठी आता जाणून घ्यावी अशी उरतच नाही. सगळं काही त्याच्याकडून जाणल्या जातं. सगळं ज्ञान त्याच्यासाठी अनावृत असतं. ज्ञानासाठी तो ज्या प्रकारे दोन गोष्टी आहेत, एक सुख आणि दुसरं ज्ञान. सुखासाठी सुद्धा हा ज्याला आत्मसुख मिळालं तो इतर कुठल्या गोष्टीवर अवलंबून नसतो, आणि ज्ञानासाठी सुद्धा तो इतर बाहेरच्या कुठल्या गोष्टीवर अवलंबून नसतो. नाना छिद्र घटस्थितो दर महादीप प्रभा भास्वरम ज्ञानम यस्य तु चक्षुरादिकर्णद्वारा बहिस्पंदते. भगवान आद्य शंकराचार्य दक्षिणामूर्ती स्तोत्रामध्ये ज्याचं वर्णन करतात, ज्या अवस्थेचं, त्याच्या सगळ्या इंद्रिया, जसं एखाद्या घटाला, एका घड्याला आपण काही छिद्र पाडलेली असावी आणि तो घडा एखाद्या दिव्यावर झाकावा, त्या सगळ्या छिद्रांमधून जसा त्या दिव्याचा प्रकाश बाहेर पडतो, तसं सगळ्या इंद्रियांमधून केवळ ज्ञान आणि ज्ञान ज्याच्या सहज बाहेर प्रस्फुरित होतं, असं या ज्ञानाचं वर्णन केलंय. बाहेरून वाचून जे ज्ञान मिळवलं ते किती पुरणार आहे? शास्त्र अपार आहेत, ग्रंथ अपार आहेत, ज्ञान अपार आहे. ज्यानं एका त्या आत्म्याचं ज्ञान प्राप्त केलं त्याला सगळ्या गोष्टींचं ज्ञान झालं, त्याला सगळ्या प्रकारचं सुखही मिळालं. आणि मुळात आता आपण ज्या दोन गोष्टींबद्दल बोलतोय ना, आतलं सुख आणि बाहेरचं सुख, आता आपण चर्चा केली. भौतिक सुख, सगळ्या साधनांमधून सुविधांमधून मिळणारं सुख, आणि जे दुसरं आहे ते आतलं सुख आहे, आत्मसुख आहे. पण मुळात ही दोन प्रकारची सुख आहेत का, हा पहिला प्रश्न आहे आणि मूलभूत प्रश्न आहे. सुख दोन प्रकारचं नाही आहे. सुख फक्त एकच आहे आणि ते आतलंच आहे. मग आपल्या मनात स्वाभाविकपणे येतं, हे बाहेरून जे आपल्याला सुख मिळतं, शब्द स्पर्श रूप रसगंध या सगळ्या विषयांचं सेवन, ते काय आहे? आतल्याच सुखाचा बाहेरून आपल्याला जो भास होतो, हे ते सुख आहे. एक उदाहरण सांगितलं जातं. एक कुत्रा, त्याला एक हाड कुठेतरी मिळतं आणि ते आपलं ते हाड तर चगळत इकडे तिकडे फिरत असतं. होतं काय, काही कालावधीनंतर त्या हाडामुळे त्या कुत्र्याच्या तोंडामध्ये एक जखम होते. त्या जखमेतून रक्त यायला लागतं आणि त्या कुत्र्याला मात्र असं वाटतं की मी जे हाड चघळतोय हे त्यातूनच हा रस मिळतोय. त्याला हे कळत नसतं हे आपल्याच जखमेतलं रक्त आहे. हे विषय त्या हाडासारखे आहेत.
खऱ्या अर्थानं ते आतलंच सुख आहे, ज्याचं प्रतिबिंब आपल्याला फक्त त्या विषयांमध्ये दिसतं आणि आपण त्यांच्याकडे धावतो. सुख तिथं नाहीये. सुखाचा मूळ स्रोत आपल्या आतमध्ये आहे. तैसे आत्मसुख ओपाईले, जयासी आपण पेच फावले, तया विषयो सहजे सांडवले म्हणू काय. आणि मुळात बाहेर आपल्याला सुख मिळतं ह्या जे आपण म्हणतो. भर्तृहरीने एक फार सुंदर सुभाषित लिहिलंय. त्यात 4थ्या चरणात ते म्हणतात, प्रतीकारम व्याधे सुखमिती विपर्यस्यति जनः. तहान लागली, आपण पाणी पितो. तहान लागलेल्या माणसाला थंडगार पाणी पिलं की आपल्याला सुख मिळालं वाटतं. रस्त्यावरून चालताना, उन्हातनं चालताना थंडगार कुठेतरी सावली मिळाली की त्याला सुख मिळाल्यासारखं वाटतं. किती दिवसाचा उपाशी आहे अशा माणसाला षड्रस पक्वान्नाचं जेवण मिळालं, सुख मिळाल्यासारखं वाटतं. भर्तृहरी इथं प्रश्न विचारतात, हे सुख तुम्हाला मिळालं म्हणजे काय झालं? प्रतीकारम व्याधे, अरे तुम्हाला भूक लागली होती, त्या भुकेचं फक्त निवारण झालंय, दुःखाचं निवारण झालंय, तहानेच्या दुःखाचं निवारण झालंय. जे उन्हाचा त्रास जो होत होता सावलीमुळे, त्या दुःखाचं निवारण झालंय. फक्त वेगळं असं सुख कोणतं मिळालंय? दुःखाचा फक्त प्रतिकार झाला तर माणसं त्याला सुख म्हणून त्यातच समाधान मानतात. पण या सगळ्या सुखांचं सुख वास्तविक आपल्या आत आहे. खरं सुख कोणतं आणि खऱ्या अर्थानं सुखी कोण, या विषयाच्या समारोपाकडे जात असताना श्रीमद भगवद्गीतेमधून या 2 गोष्टींची उत्तर आपण पाहू. खरं सुख कोणतं? बाह्यस्पर्शे श्वसक्तात्मा विंदत्यात्मनि यत् सुखम. खरं सुख कुठलं? बाहेरच्या सगळ्या विषयांपासून ज्यानं आपल्या मनाला बाजूला केलं, त्यामध्ये ज्याला रस वाटत नाही, अशा योग्याला आतनं जे सुख मिळतं, गीतेनं सांगितलं ते वास्तविक सुख आहे. ज्या सुखाला कुठल्याही काळाचं बंधन नाहीये, जे सुख कुठल्याही प्रकारे कुठल्याही अटींमध्ये बांधल्या गेलेलं नाहीये आणि जे स्वाभाविक आहे. आणि खऱ्या अर्थानं मग सुखी कोण? त्याच 5व्या अध्यायामध्ये भगवान शेवटी सांगतात, शक्नोती हैवयस सोढुम प्राक शरीर विमोक्षणात कामक्रोधोद्भवम वेगम सयुक्त ससुखी नरः. हे काम क्रोध इत्यादी जे आवेग आहेत, हे शरीर असतानाच ज्याच्यामध्ये ते सहन करण्याची क्षमता येते, त्याने जो विचलित होत नाही, भगवान म्हणतात वास्तविक तो सुखी आहे. ज्याला आतून हे सुख मिळालं त्यालाच हे शक्य होतं. आणि मग त्यांना विषयांना सोडावं लागत नाही. तया विषयो सहजे सांडवले म्हणू काय. माऊली म्हणतात विषय त्याच्याकडून सांडल्या गेले, सोडल्या गेले, हे काही सांगण्याची सुद्धा गरज नाहीये. विषयी विसर पडिला निशेष अंगी ब्रह्मरस ठसावला. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले काम क्रोधे केले खरं रेते. माऊलींनी फार सुंदर एका ठिकाणी सांगितलं, अमृताचा निर्झरू प्रसवे जयाचा जठरू तया सुधा तृषेचा अडदर. अरे ज्याच्या जठरामधूनच अमृताचा झरा वाहायला लागला, त्याला पुन्हा भूक तहान लागेल कशी? तो झरा आहे, तो प्रत्येकामध्ये, तो बाहेरून कुठून येणार नाहीये, तो प्रत्येकाच्या आतमध्ये. असं समजू आपण प्रत्येकाच्या घरी कल्पतरू आहे. ज्याच्या घरी कल्पतरू आहे त्याला बाहेरच्या जगामध्ये कुठल्याही गोष्टीला मागण्यासाठी कोणाला जावंच लागणार नाहीये. आता तो बाहेर फिरेल तर फक्त मौज म्हणून फिरेल, पण काही पाहिजे म्हणून फिरणार नाही. ज्याला हे जाणवलं, ज्याला हा अनुभव आला, आतलं सुख ज्याला प्राप्त झालं, आत्मसुख ज्याला प्राप्त झालं, जगात तोही फिरेल, पण कुठल्याही विषयाच्या प्राप्तीसाठी फिरणार नाही, मौज म्हणून फिरेल. आणि याच अवस्थेचं नाव आमच्या शास्त्रांनी सांगितलं जीवनमुक्ती. त्या जीवनमुक्तीच्या अवस्थेपर्यंत पोहोचण्यासाठी जिथून आपल्याला चालायला सुरुवात करायची आहे, बिनु सतसंग विवेक न होई. कुठलं सुख खरं आहे, कुठलं सुख नित्य आहे, कुठलं अनित्य आहे, हे ओळखण्यासाठीचा विवेक, त्यासाठी मुळात आधी लागणारे संतसंग. भगवंताच्या कृपेनं तो आपल्याला प्राप्त होतोय, असाच यापुढेही होत राहो.
आणि काही तांत्रिक अडचणींमुळे थोडंसं उशिरा आणि श्रावण मासिक ज्ञानेश्वरी प्रवचने हे जे फेसबुकवरचं पेज आहे त्यावरून न बोलता माझ्या पेजवरून मी बोललो. यथामती जे काही चिंतन माऊलींनी सुखाचं केलं आहे ते मांडण्याचा आज मला भाग्य मिळालं. घडलेली सेवा माऊलींच्या आणि केशवराज बाबासाहेब महाराजांच्या चरणी अर्पण करतो. ते आत्मसुख तैसे आत्मसुख उपायले जयासी आपण पेची फावले त्या विषयो सहजे सांडवले म्हणू काही. ते आत्मसुख आपल्या सर्वांना प्राप्त हो या सदिच्छेसह माझ्या वाणीला विराम देतो. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. केशवराज बाबासाहेब महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे. तोषो निमज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे दुरिताचे तिमिर जावो. विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो ते लाहो. प्राणिजात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटतू भूता चला कल्पतरूंचे आरव. चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पियुषाचे. चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतु. किंबहुना सर्वसुखी पूर्ण होवोनी तिही लोकी. भजिजो आदिपुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये. विशेषी लोकी इये दृष्टादृष्ट विजये होवावेजी. येथ म्हणे श्री विश्वेशरावो हा होईल दान पसावो. येणेवरे ज्ञानदेवो सुखिया झाला. येणेवरे ज्ञानदेवो सुखिया झाला. ओम शांती शांती शांती.